ओम श्री गणेशाय नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो श्रीरुद्र प्रचोदयात्. ऐका श्री शिवामुठी सोमवार तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याला 4 सुना होत्या. त्यात 3 आवडत्या होती आणि 1 सून नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी आणि नावडतीस नेसायला जाडभरड, जेवायला उष्ट, राहायला गुरांचं बेट दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मासी पहिला सोमवार आला. नावडती रानात गेली. तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांनी विचारलं, बाई तुम्ही कुठला बसता? महादेवळाच्या देवळात जातो. शुभा मोठा. यानं काय होते? पतीची भक्ती होते, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्या माणसांपासून सुखप्राप्ती होते. त्यांनी तिची चौकशी केली. मी राज्याची सून आहे. ती त्यांच्या बरोबर गेली. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा कसला? आम्ही शिवामुठीचा वसा असतो. या वशाला काय करावं? मूठ तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलांची पाने घ्यावीत, मनोभावी पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माणसे ती आवडती करे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. दिवसा झोपू नये, संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, उपास नाही निभावला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करून महादेवास बेलपत्र व्हावे आणि काही न बोलता जेवण करावं. मौन व्रत धरून जेवण करावं. असा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावेत. नागकन्या देवकन्याने पहिल्या सोमवारी तिला सगळं साहित्य दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणण्यास सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे भोलेनाथांची पूजा प्रार्थना केली. सारा दिवस उपवास केला. जवानंदांनी दिलेलं उष्टमाष्ट पान तिनं गायला घातलं. शिवशंकर भोलेनाथांची आराधना केली. दूध पिऊन झोपी गेली. दुसऱ्या सोमवारी नावडतीने सर्व सामान मागवून घेतले. रानात जाऊन नागकन्यांबरोबर तिने मनोभावी पूजा केली आणि तीळ वाहून शिवा शिवा महादेवा, माझी ईश्वरा, सासू सासरे दिरा भावा नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा महादेव कुठे आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटी आहेत, साफ वाघा आहेत, तिथे माझे महादेव आहेत. तिसऱ्या सोमवारी नावडतीने सर्व सामान मागवून घेतलं. ते सर्व सामान मागवून घेतले. देवळात जाऊ लागली. घरची माणसं मागे लागली. नावडती, तुझा देव दाखव, असं म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. या सगळ्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत कशी कोण येत असेल? नावडतीला चिंता पडली. महादेवांची प्रार्थना केली. महादेवांना तिची दया आली आणि नागकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुमरे लागली. स्वयंभू महादेवांची पिंडी झाली. सगळ्यांना महादेवांचे दर्शन झाले. नावडती पूजा करू लागली. गंधफूल अक्षत वाहू लागली. नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना केली. तिने शिवाला मूग वाहिले. हे पाहून राजाला आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिना ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळ पाहावयास गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे हे देऊळ अदृश्य झाले. राजा परत आला. पागोटे आणावयास देवळाकडे गेला. तिथे एक देऊळ आहे. तिथे एक छोटी पिंड होती. वर आपण केलेली पूजा होती. जवळच्या खुंटीवर पागोटं होतं. तेव्हा त्याने सुनेस विचारलं, हे कसं काय झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी महादेवांची प्रार्थना केली. शिवशंभूनाथांनी तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणलं. नावडती होती ती सून आवडती झाली. जशी शिवशंकर भोलेनाथ महादेव राजाच्या सुनेस प्रसन्न झाले, तसे तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाब्राह्मणाच्या द्वारी गायची गोटी पिंपळाच्या पारी सुपसंपूर्ण.